नमस्कार मित्रांनो, मी पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे तुमच्यासाठी घेऊन येतोय आपल्या ध्येय साधना अकॅडमी मधून. तुम्हाला हमखास 2 मार्क पडतील या पीडीएफ मधून, किंवा ही पीडीएफ तुम्हाला नंतर मी युट्यूब वरती पण देणार आहे. तुम्ही जर ग्रुप सी ची तयारी करत असाल, इतिहासाचा काय वाचू, इतिहासामध्ये महत्त्वाचे काय पॉइंट आहेत हे जर तुम्हाला कव्हर करायचं असेल तर आपण या व्हिडिओमधून तुमचे 5 समाजसुधारक कव्हर केलेले आहेत. आणि या 5चे समाजसुधारक जे आहेत ते अत्यंत VVIMP आहेत. हे तुम्ही PYQ बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच, बरोबर. तर आपण हे 5 समाजसुधारकांमध्ये कुठले कुठले बघणार आहोत. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा तरखडकर, बाहुदाजी लाड, विष्णुशास्त्री पंडित आणि अजून एक समाजसुधारक आहेत. अशा प्रकारे आपण 5 समाजसुधारकांना याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. तर आपण मोजून 20 ते 25 मिनिटांमध्ये याची फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेऊया आणि तुमचे 2 मार्क फिक्स करूया. ओके, त्यातले सगळ्यात पहिले महत्त्वाचे आहेत बाळशास्त्री जांभेकर. आता बाळशास्त्री जांभेकरांवरती कसा प्रश्न पडतो, तर त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी केलेल्या संपूर्ण कार्यावरती आधारित त्यांच्यावरती प्रश्न पडत असतो मित्रांनो. तर हे आहेत बाळशास्त्री जांभेकर, बरोबर. यांना आपण बालबृहस्पती पण म्हणतो, कारण अत्यंत हुशार होते. वयाच्या 34व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातील पहिलं वर्तमानपत्र दर्पण यांनी सुरू केलेलं आहे. बरं, दर्पण हे फक्त मराठी वृत्तपत्र होतं का? चूक. दर्पण हे वृत्तपत्र 4 पानांचं मराठी वृत्तपत्र आणि राहिलेले 4 पानं हे इंग्रजी वृत्तपत्र होतं. बरं, मराठीमध्ये कोणी संपादक काम केलं होतं? मराठीमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी संपादक म्हणून काम केलं होतं आणि त्याच्या इंग्रजी आवृत्तीचं संपादक म्हणून काम त्यांचेच मित्र भाऊ महाजन हे बघत होते. जन्म बघा, जन्म 6 जानेवारी 1812 ला पोंबुर्ले हे विचारलेला प्रश्न आहे. त्या खालील वर्णावरून समाजसुधारक ओळखा. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंबुर्ले या गावी झाला होता 1812 ला आणि त्यांचा मृत्यू आपल्या पुणे जिल्ह्यातील बणेश्वर या ठिकाणी झाला होता 1846 ला. अवघ्या वयाच्या 34व्या वर्षी यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो. म्हणजे वयाचे अवघे 34 वर्ष जगून पण यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे मोठे मोठे कामं केलेली आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. कौतुकास्पद आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आहेत. तुम्हाला सांगितलं होतं मराठी भाषेचं पहिलं वर्तमानपत्र दर्पण यांनी काढलं होतं, त्याच्यामुळे त्यांना वर्तमान सृष्टीचे जनक असं म्हटलं जातं. आद्य वृत्तपत्रकार पण त्यांना बोललं जातं. आद्य इतिहास संशोधक पण त्यांना बोललं जातं. म्हणजे इतिहास संशोधनामध्ये त्यांची रुची होती आणि त्यांनी बऱ्याच गोष्टींमध्ये संशोधन केलेलं आहे पुरातत्व खात्यामध्ये, म्हणून त्यांना त्याच्यामध्ये रुची होती. महाराष्ट्रातील पहिले प्राध्यापक हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील पहिले प्राध्यापक म्हटलं तर बाळशास्त्री जांभेकर आणि आपल्या भारतातील पहिले प्राध्यापक म्हटलं तर दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवायचं मित्रांनो. एल्फिस्टन कुठे शिकवलं होतं त्यांनी? त्यांचं सगळं कार्य हे मुंबईमध्ये होतं, पुण्यामध्ये त्यांचं कार्य नाही. त्याच्यामुळे बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवायचे फक्त मुंबई पुरते. ओके, तर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी गणित आणि विज्ञानाचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. त्याचसोबत त्यांना शांतीदूत म्हणून पण पुरस्कार भेटला होता. जस्टिस ऑफ पीस ही त्यांना पदवी दिली गेली होती 1840 ला. आता पदव्या कोणाकोणाला दिल्या गेल्या होत्या याच्यावरही आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. राव बहादूर पदवी असेल, जस्टिस ऑफ पीस पदवी असेल, कैसरे हिंद पदवी असेल, या पदव्या पण आपण बघणार आहोत. ओके, तर मराठी वर्तमान सृष्टीचे जनक म्हटलं जातं, महाराष्ट्रातील पहिले प्राध्यापक म्हटलं जातं. त्याचसोबत दरवर्षी 6 जानेवारी 1832 ला दर्पण हे वर्तमानपत्र काढलं होतं, म्हणून 6 जानेवारी 1832 हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातोय. महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, त्यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र कोणते? तर पहिलं आहे दर्पण आणि दुसरं आहे दिग्दर्शन. ओके, आता बरेच वेळा तुम्ही हे वाचलेलं आहे. दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये सुरू केलं होतं. 8 पानांचं वर्तमानपत्र होतं. 4 पानं मराठीमध्ये, 4 पानं इंग्रजीमध्ये. त्यातलं इंग्रजी मजकूर बाळशास्त्री जांभेकर लिहायचे आणि राहिलेला मजकूर हे भाऊ महाजन सहसंपादक म्हणून काम करायचे. ओके, मग दर्पण मध्ये 2 व्यक्तींची नावं महत्वाची आहेत. एक आहेत आपले बाळशास्त्री जांभेकर आणि दुसरे आहेत भाऊ महाजन. ओके, त्याच्यानंतर 1840 ला हे वर्तमानपत्र बंद झालेलं आहे. त्याच्या जागी त्यांनी दिग्दर्शन नावाचं वर्तमानपत्र काढलं होतं. फक्त भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठीच नव्हे, तर ते वर्तमानपत्र इतिहास, भूगोल, विज्ञान आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काढलेलं आहे मित्रांनो. ओके, 2 वर्तमानपत्र आहेत. दर्पण आणि दिग्दर्शन हे भाऊ महाजनांशी संबंधित आहेत. इतर त्यांचं काम बघूया. त्यांनी कोणत्या संस्थेमध्ये काम केलं होतं का? तर मित्रांनो, 1830 ला बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या सहभागामध्ये झाली होती. हे महत्वाचं आहे. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हटलं, लायब्ररी शब्द
आणि म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांच्या सोबत जगन्नाथ शंकर शेठ हे ऍड करावं लागतं. ओके, एज्युकेशन सोसायटी म्हटलं की जगन्नाथ शंकर शेठ आणि बाळशास्त्री जांभेकर. ठीक, त्याच्यानंतर आपण थोडंसं फास्ट घेतोय. त्याच्यानंतर त्यांनी 1832 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पहिले भारतीय सेक्रेटरी म्हणून पण काम केलेलं आहे किंवा उपचिटणीस म्हणून पण काम केलेलं आहे. याच्यावर आयोगाने किमान 3 ते 4 वेळा प्रश्न विचारला होता की खालील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा. तर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पहिले भारतीय सेक्रेटरी आहेत. मी भारतीय म्हणतोय, मराठी किंवा महाराष्ट्रीयन नाही. ओके, तर ते पहिले भारतीय सेक्रेटरी होते. सरकारी मराठी शाळांचे तपासनीस म्हणजे डायरेक्टर ऑफ वर्नॅक्युलर स्कूल्स म्हणून पण त्यांची नियुक्ती झाली होती. हेही आयोगाने विचारलेलं आहे की त्यांनी सरकारी मराठी शाळांचे तपासनीस म्हणून काम केलं होतं. ओके, म्हणजे दुसरी 2 गोष्टी आहेत, एज्युकेशन सोसायटीचे पहिले भारतीय सेक्रेटरी आणि मराठी शाळांचे तपासनीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई शाखेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय, हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. येणारा PYQ किंवा येणारा MCQ याच्यावर आधारित असू शकतो. हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये की रॉयल एशियाटिक सोसायटी ज्या मुंबई शाखेचे ते कोण होते, तर ते पहिले भारतीय सदस्य होते. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता त्यांनी कोणत्या ग्रंथसंपदा किंवा साहित्य लिहिलेलं आहे, तर हे पण आयोगाने विचारलेलं आहे. त्याच्यानंतर शून्यलब्धी नावाचे ग्रंथसंपदा आयोगाने विचारलेली आहे. त्याच्यानंतर आयोगाने ज्ञानेश्वरी ची पहिली मुद्रित प्रत याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे बाळशास्त्री जांभेकर म्हटलं की बाळ व्याकरण लक्षात ठेवायचं. कशासाठी केलं होतं रे, तर शालेय विद्यार्थ्यांसाठी हे पहिलं सोपं व्याकरणाचं पुस्तक होतं. तुम्ही बाल व्याकरण ऐकता. आता मराठी भाषेचं व्याकरण म्हटलं की दादोबा तरखडकर आहेत आणि बाल व्याकरण म्हटलं की आपले बाळशास्त्री जांभेकर आहेत. ठीक, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हे पण पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. भूगोल विद्या नावाचं पण पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. शून्यलब्धी हे काय होतं, तर शून्यलब्ध हे डिफरन्शियल कॅल्क्युलस वरील मराठीतील पहिलं पुस्तक होतं. हेही महत्वाचं लक्षात ठेवा, शून्यलब्धी. त्याच्यानंतर इंग्लंड देशाची बकर असेल, सार संग्रह आणि नीतिकथा हे एक पुस्तक त्यांचं होतं. या सार संग्रहावरती पण आयोगाने प्रश्न विचारून झालाय जोड्या जुळवामध्ये. सार संग्रह, नीतिकथा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत यांनीच काढलेली आहे. काय केलं रे, तर ज्ञानेश्वरीच्या जुन्या हस्तलिखितांचे शुद्धीकरण करून तिची पहिली छापील प्रत म्हणजे ज्ञानेश्वरीची पहिली छापील प्रत कोणी तयार केलेली आहे, तर ते आपल्या बाळशास्त्री जांभेकरांनी तयार केलेली आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. आणि आता MPSC साठी अत्यंत महत्वाचे पॉइंट्स मी तुमच्यासाठी काढलेले आहेत. MPSC कसे गंडवते, तर बघा, श्रीपाद शेषाद्री प्रकरण झालं होतं, तुम्हाला माहिती असेल बघा. नारायण शेषाद्री आणि श्रीपाद शेषाद्री हे 2 बंधू होते. त्यातल्या नारायण शेषाद्री हे ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे व्यक्ती होते. त्यांचे बंधू श्रीपाद शेषाद्री चालले होते. त्यांना ख्रिश्चन धर्माकडे न जाता परत शुद्धी चळवळ करून आपल्या हिंदू धर्मामध्येच ठेवण्याचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे. फक्त यांनाच नाही, तर जगन्नाथ शंकर शेठ पण मिशनरींच्या तडाख्यामध्ये अडकले होते. त्यांना पण ख्रिश्चन धर्मामध्ये जाण्यापासून वाचवण्याचं काम बाळशास्त्री जांभेकरांनीच केलेलं आहे मित्रांनो. शेषाद्री प्रकरणामध्ये बघा, श्रीपदी शेषाद्री यांचं शुद्धीकरण केलं होतं. गोविंद नारायण शेषाद्री या ख्रिस्ती झालेल्या तरुणाचे बंधू होते श्रीपाद शेषाद्री. त्यांना जाऊ दिलं नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण मोर दॅन इनफ आहे. हे झाले आपले बाळशास्त्री जांभेकर. यांच्यावरती आयोग कधी कधी प्रश्न विचारतो, बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर ते बहुभाषक होते. त्यांना जवळपास 9 भाषांचं ज्ञान होतं. मराठी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, कानडी, बंगाली, पार्शियन, लॅटिन, ग्रीक या 9 भाषांचं ज्ञान होतं त्यांना. मग ज्या प्रकारे राजाराम मोहन रॉय यांना 7 भाषांचं ज्ञान होतं, त्या प्रकारे यांना 9 भाषांचं ज्ञान आहे वयाच्या 34व्या वर्षी. ओके, शिलालेख आणि ताम्रपटांचे वाचन करणारे हे पहिले मराठी संशोधक आहेत. याच्यानंतर दुसरे झाले भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड यांच्या अगोदर ताम्रपटांचं वाचन करण्याचं काम यांनीच केलेलं आहे. त्यांच्याच पावलावरती पाऊल नंतर भाऊ दाजी लाडांनी ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. अशा प्रकारे बाळशास्त्री जांभेकर आपण बघितले. त्यांच्यानंतर अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. म्हणजेच दादोबा पांडुरंग तरखडकर हे 3 बंधू होते. त्याच्यामध्ये एक होते आत्माराम तरखडकर, दुसरे होते भास्कर तरखडकर, तिसरे होते दादोबा तरखडकर. या तिन्ही बंधूंनी समाज सुधारणेमध्ये मोठं नाव कमावलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, यांचा जन्म झाला होता तरखड. त्यांना तरखडकर का आडनाव पडलं, तर पालघर जिल्ह्यामध्ये तरखड नावाचं गाव आहे, त्याच्यावरून त्यांना तरखडकर हे नाव पडलं होतं.
त्यांचा मृत्यू जन्म 1814चा आहे मुंबईमधला आणि मृत्यू आहे 1882 मधला. मी बऱ्याच वेळा लेक्चरमध्ये मुलांना सांगत असतो की जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल, तुम्हाला जास्त नॉलेज नसेल, किमान तुम्हाला त्या समाजसुधारकाचा मृत्यू कोणत्या वर्षी झालेला आहे किंवा कोणत्या दशकामध्ये झालेला आहे एवढं जरी माहिती असेल तर तुम्ही किमान 50% उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला जन्म एक वेळ माहिती नसेल तरी चालेल, पण त्यांचा मृत्यू कोणत्या दशकामध्ये किंवा कोणत्या साली झालाय हे मात्र तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. आता त्यांना उपाधी कोणती कोणती भेटली होती? बाळशास्त्री जांभेकरांना उपाधी भेटली होती जस्टिस ऑफ पीस. तशी यांना उपाधी भेटलेली आहे मराठी भाषेचे पाणिनी. पाणिनी यांनी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला होता प्राचीन काळामध्ये. प्राचीन इतिहासामध्ये पाणिनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला होता व्याकरणावरती आधारित. तो संस्कृत व्याकरणावरती आधारित आपल्या भारतातील कुठल्याही व्याकरणाचा पहिला ग्रंथ होता. म्हणून तिथून पुढे एखाद्या भाषेचं व्याकरण जर कोणी लिहिलं तर त्यांना त्या ग्रंथकाराच्या नावावरून उपाधी दिली जाते, जशी की पाणिनी उपाधी आहे. म्हणून ही त्यांना पाणिनी उपाधी भेटली होती मराठी व्याकरणाच्या पायाभूत ग्रंथासाठी. त्यासोबत त्यांना राव बहादूर ही पण पदवी होती, लक्षात ठेवा. राव बहादूर पदवी लोकहितवादींना पण होती. राव बहादूर पदवी नारायण मेघाजी लोखंड्यांना पण होती. राव बहादूर पदवी त्यासोबत दादोबा तरखडकरांना पण होती. ओके. त्याच्यानंतर बघा त्यांचे बंधू कोण कोण होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्माराम पांडुरंग तरखडकर, ज्यांनी पुढे जाऊन 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. त्याचसोबत त्यांचे बंधू भास्कर पांडुरंग तरखडकर हे कोण होते रे? तर हे बॉम्बे गॅझेटमध्ये एक वर्तमानपत्र आहे बॉम्बे गॅझेट. या बॉम्बे गॅझेटमध्ये ब्रिटिश धोरणांवरती हिंदू नावाने टीका करायची. बघा, रखमाबाई राऊत नावाची लेडीज होती, ती द हिंदू लेडी नावाने वर्तमानपत्रामध्ये लिखाण करायची. द हिंदू लेडी कोण? रखमाबाई राऊत. त्याचसोबत हिंदू नावाने लिखाण करणारे कोण होते? तर ते होते आपले भास्करराव तरखडकर. आणि एक जगदवासी आर्य नावाने लिखाण करणारे होते दादोबा तरखडकर. बघा, एक जगदवासी आर्य म्हटलं की दादोबा तरखडकर, हिंदू म्हटलं की भास्कर तरखडकर, हिंदू लेडी म्हटलं की रखमाबाई राऊत. हे गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. आता यांनी संस्था कोणत्या कोणत्या स्थापन केल्या होत्या? यांच्या संस्थांवरती पण आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न पडला होता. आता मागच्याच वर्षी झालेल्या पेपरमध्ये प्रश्न याच्यावरती पडला होता. कुठे गेली? परमहंस सभेवरती प्रश्न पडलेला आहे. परमहंस सभा बघा, 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली त्यांनी सुरतला. सुरत या ठिकाणी केली होती. कशी केली होती? त्याच्यामध्ये D3 होते. D3 म्हणजे कोण? दुर्गाराम, दिनमणी आणि दादोबा. हे 3 D, याच्यावरून D3 लक्षात ठेवायचं. दुर्गाराम मंचाराम, दिनमणी शंकरराय आणि दादोबा तरखडकर. कशावरती होतं रे यांचं ब्रीद? एकेश्वरवाद. एकेश्वरवादावरती, म्हणजे ईश्वर एकच आहे. सगळे समाज जेवढे आहेत, तुम्ही प्रार्थना समाज बघा, तुम्ही त्याच्यानंतर आपला सत्यशोधक समाज बघा, मानव धर्म समाज बघा, परमहंस मंडळी बघा, या प्रत्येक आर्य समाज बघा, या सगळ्यांनी काय सांगितलेलं आहे? एकेश्वरवाद. ब्राह्मो समाजाने पण तेच सांगितलंय, ईश्वर हा एकच आहे. तो मूर्तीमध्ये नाही, तो दगडामध्ये नाही, तर तो तुमच्या आमच्यामध्ये आहे. हे प्रत्येकाने सांगितलेलं आहे. बरोबर. मानव धर्म सभेनंतर त्यांनी स्थापन केली होती 1849 ला परमहंस सभा. याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न पडला विचारला. मगाशी तुम्हाला सांगितलेल्या ज्या सगळ्या काही संस्था आहेत, संघटना आहेत, यातली गुप्तरित्या काम करणारी संघटना कोणती असेल? तर गुप्तरित्या काम करणारी संघटना होती परमहंस सभा. हिची स्थापना 5 वर्षांनी दादोबा तरखडकरांची सुरतवरून बदली झाली. त्याच्यामुळे पुढे मानव धर्म सभेचं काम पूर्ण होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे पुढे जाऊन त्यांनी मुंबईत आल्यानंतर परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी नावाची एक संस्था स्थापन केली होती मुंबईमध्ये. महाराष्ट्रातील ही पहिली गुप्त सुधारक संस्था होती. हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. कुठली संस्था गुप्तरित्या चालवली जात होती? परमहंस सभा. याच्या पहिले अध्यक्ष कोण होते? हेही आयोगाने विचारलेलं आहे, हेही महत्वाचं आहे. परमहंस सभेचे पहिले अध्यक्ष होते राम बाळकृष्ण जयकर नावाचे व्यक्ती. हे जयकर या सभेचे पहिले अध्यक्ष होते. सदस्य होते आत्माराम तरखडकर, तुकाराम तात्या पडवळ, भिकोबा चव्हाण. भिकोबा चव्हाण म्हटलं की मुंबईमध्ये पहिली रात्रशाळा कोणी जर चालू केली असेल तर ते भिकोबा चव्हाण होते. तुकाराम तात्या पडवळ म्हटलं की जातीभेद विवेकसार नावाचा ग्रंथ लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये तुम्हाला जर सदस्य व्हायचं असेल तर एक शपथ घ्यावी लागायची. कुठली शपथ? किंवा खायला लागायचं बघा. पावाचा तुकडा खाऊन, पाणी पिऊन जातीभेद तोडण्याची शपथ दिली जायची. ख्रिश्चनाकडून पावाचा तुकडा खायला लागायचा, अस्पृश्य व्यक्तीकडून पाणी प्यायला लागायचं. ओके, अशा प्रकारची शपथ दिली जायची आणि ते गोष्टी चारल्या जायच्या. त्याच वेळेस तुम्ही परमहंस सभेचं काय व्हायचं रे? सदस्य व्हायचा.
1860 मध्ये सदस्यांची यादी चोरीला गेल्यामुळे ही संस्था विसर्जित झालेली आहे. तुम्हाला सांगितलं होतं ही गुप्तरित्या काम करायची, त्याच्यामुळे पुढे जाऊन याची यादीच गहाळ झाली आणि यादी गहाळ झाल्यानंतर याच्यातले सदस्य घाबरले की आपली नावं बाहेर येतील, म्हणून नंतर यांनी पटापटा याचे सदस्य सोडून दिलं आणि पुढे जाऊन ही सभा बंद पडलेली आहे. आणि पुढे याचंच अपग्रेड व्हर्जन म्हणजे प्रार्थना समाज, लक्षात ठेवा. ओके. आता 1848 ला अजून एक समाज होता बघा, ज्ञान प्रसारक सभा स्थापन झाली होती एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक ज्ञानप्रसारक समाज स्थापन चालू केला होता. याच्यामध्ये दादोबा तरखडकर होते, दादाभाई नौरोजी होते, भाऊदाजी लाड होते, जयकर होते, भिकोबा चव्हाण होते. हे सगळे त्या काळचे प्रसिद्ध नावं होती ती या ज्ञानप्रसारक सभेमध्ये होते. बरं, या ज्ञानप्रसारक सभेमध्ये काम काय होतं? लोकांमध्ये ज्ञानाची जागृती करणे, लोकांमध्ये चालू घडामोडीवरती चर्चा घडवून आणणे, निबंध वाचणे, या गोष्टी याच्यामध्ये चालायच्या. ओके. आणि याचे अध्यक्षपद कुणी भूषवले होते? तर याचे अध्यक्षपद भूषवले होते दादोबा पांडुरंग तरखडकरांनी. ठीक आहे. आता यांनी कुठलं ग्रंथ साहित्य लिहिलं होतं का? तर हो, यांच्या ग्रंथ साहित्यावरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. बघा, पहिलंच त्यांना पाणिनी का ओळखलं जायचं? तर त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. कुठला? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हटलं की दादोबा तरखडकर, बाल व्याकरण म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर, लक्षात ठेवायचंय. या ग्रंथाने मराठी व्याकरणाचे नियम निश्चित केले, म्हणून त्यांना कुठली उपाधी दिली गेलेली आहे? मराठी भाषेचे पाणिनी. धर्मविवेचन, तुम्हाला मागाशी म्हटलं होतं मानव धर्म सभा स्थापन केली होती त्यांनी. मानव धर्म, या मानव धर्माचे तत्वज्ञान सांगण्यासाठी त्यांनी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला होता. आणि त्यात त्यांनी त्यांचं आडनाव किंवा टोपण नाव काय वापरलं होतं? टोपण नाव वापरलं होतं एक जगदवासी आर्य. मागाशी सांगितलं होतं तुम्हाला मी. या टोपण नावाने परमहंस सभेचे त्यांनी 7 तत्वज्ञान स्पष्ट करणारा एक ग्रंथ लिहिला होता, तो होता धर्मविवेचन. त्याच्यानंतर परमहंसिक बाह्य धर्म, परमहंस सभा ज्यावेळी स्थापन केली त्याचे नियम सांगण्यासाठी त्यांनी परमहंसिक बाह्य धर्म लिहिला होता. शिशुबोध नावाचा लहान मुलासाठी नीतिपर काव्य त्यांनी लिहिलं होतं, शिशुबोध. त्याच्यानंतर यशोदा पांडुरंगी नावाचा पण ग्रंथ लिहिलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर हा त्यांनी मराठीमध्ये टीका केली होती. भगवद्गीतेवरती टीका करणारा हा ग्रंथ होता. याला अजून म्हणता केकावलीवर टीका करणारा पण हाच ग्रंथ होता, यशोदा पांडुरंगी, लक्षात ठेवा. म्हणजे एक आहे मराठी भाषेचे व्याकरण, धर्मविवेचन, पारमहंसिक बाह्य धर्म, शिशुबोध, यशोदा पांडुरंगी, आणि त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र पण लिहिलं होतं. ते नंतर मरणोत्तर प्रकाशित झालं होतं, हे आपल्याला दिसून येतं. हे त्यांची ग्रंथसंपदा खूप महत्वाची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एमपीएससी काय विचारते रे आपल्याला? तर 1857च्या उठावामध्ये त्यांची कामगिरी खूप महत्वाची आहे. 1857च्या उठावात त्यांनी काय केलं होतं? ते ठाण्याचे डेप्युटी गव्हर्नर होते, ते कलेक्टर ठाण्याचे डेप्युटी कलेक्टर असताना त्यांनी नाशिक आणि नगर भागातील भिल्लांचं बंड शांत केलं होतं. त्यांना मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की राव बहादूर पदवी भेटली होती. ही राव बहादूर पदवी भेटण्याचं कारण कसं होतं? नगर या ठिकाणी भिल्लांचं बंड झालं होतं आणि ते शांत करण्यामध्ये यांचा मोलाचा हिस्सा होता, कारण ते डेप्युटी कलेक्टर होते त्यावेळेस. त्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी दिली गेली होती. त्याच्यानंतर जावरा संस्थानाचे दिवाण म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. बघा, अक्कलकोट संस्थानाच्या दिवाण म्हणून काम करणारे कोण? बाळशास्त्री जांभेकर, अक्कलकोट. आणि जावरा संस्थानाच्या दिवाण म्हणून काम करणारे कोण? तर ते आहेत आपले दादोबा तरखडकर, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचे महत्वाचे समाजसुधारक आहेत जगन्नाथ शंकर शेठ, म्हणजे मुंबईचे अनभिक्षित सम्राट किंवा मुंबईचा वाघ म्हणू आपण त्यांना. मुंबईचे जनकच म्हणूया आपण त्यांना. मुंबईमध्ये त्यांनी राहून महाराष्ट्रासाठी खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत, मोठमोठ्या संस्था चालू केलेल्या आहेत. रेल्वे चालू करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे, मुलींसाठी शाळा चालू करणं असेल, ससून रुग्णालय असेल, स्मशानभूमीपासून ते सर्व कामं त्यांनी त्या काळामध्ये केलेली आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचे? मुंबईचे अनभिक्षित सम्राट म्हणायचे. आचार्य अत्रेंनी त्यांना ही उपाधी दिली होती. हे आहेत जगन्नाथ शंकर शेठ. त्यांचा जन्म कुठे झाला होता? बघा, मूळ आडनावावरून पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. खालील वर्णावरून व्यक्ती ओळखा, तर त्यांचं मूळ आडनाव मुरकुटे होतं, असं त्यात लाईन दिलेली होती आयोगाने. तर हे मुरकुटे आडनाव त्यांचं मूळ होतं. देवज्ञ ब्राह्मण घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. मूळ गाव त्यांचं कुठलं होतं? मुरबाड. मुरबाड कुठे येतं? ठाण्यामध्ये येतं. ठाण्याच्या मुरबाडचे आहेत आणि मूळ आडनाव काय आहे? मुरकुटे. मृत्यू झाला त्यांचा 1865. म्हणजे 1865ला जर मृत्यू झाला असेल त्यांचा, तर त्यांचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध येणार नाही. म्हणजे चुकून कधी आयोगाने काँग्रेसमध्ये यांचं नाव दिलं तर तो काय असेल रे? ऑप्शन इलिमिनेट करायचा आपल्याला. उपाधी काय होती? यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात, यांना मुंबईचे अनभिक्षित सम्राट म्हणतात. मुंबईचे अनभिक्षित सम्राट त्यांना कोणी म्हटलं होतं?
आचार्य अत्रे यांनी म्हटलं होतं. यांना पण जस्टिस ऑफ पीस भेटलं होतं. आपल्या बाळशास्त्री जांभेकरांना जस्टिस ऑफ पीस 1840 मध्ये भेटली आणि त्याच्या पूर्वी 5 वर्ष जस्टिस ऑफ पीस आपल्या जगन्नाथ शंकर शेटांना भेटलेली आहे. त्याच्यानंतर पुढे राजकीय शैक्षणिक संस्थांमध्ये याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, खूप वेळा. आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या भारतातली पहिली राजकीय संघटना ओळखली जाते बॉम्बे असोसिएशन. या बॉम्बे असोसिएशनची स्थापना करणारे 2 महत्वाचे व्यक्ती आहेत. ते एक आहेत भाऊदाजी लाड आणि एक आहेत जगन्नाथ शंकर शेट. या दोघांनी मिळून संघटना स्थापन केली होती आणि त्यांना सहभागी त्याच्यामध्ये अजून एका जणाने हात दिला होता, ते होते दादाभाई नौरोजी. ओके, तर महाराष्ट्रातली ही पहिली राजकीय संघटना होते. याचे पहिले अध्यक्ष कोण होते? सर जमशेदजी जिजीबाई यांना मानद अध्यक्षपद देण्यात आलं होतं आणि नाना शंकर शेट जे आहेत ते मुख्य आधारस्तंभ याचे होते. पुढे जाऊन ते पण अध्यक्ष बनलेले आहेत आणि याचे सरचिटणीस होते भाऊदाजी लाड. मित्रांनो, याच्यावरही आयोगाने प्रश्न विचारला होता की बॉम्बे असोसिएशनचे सरचिटणीस कोण? भाऊदाजी लाड. पुढे जाऊन याच्यामध्ये काम केलेला बरेच व्यक्ती आहेत. आता 1822 ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन स्कूल बॅक अँड स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी, बघा तिथले जे स्थानिक लोक होते त्यांची जी मुलं होती ती त्या शाळेत जायची, त्यांना पुस्तकं पुरवण्याचं काम करण्यासाठी ही सोसायटी स्थापन करण्यात आली होती. पुढे जाऊन 1827 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना करण्यात आली होती. त्या स्थापनेमध्ये 2 नावं महत्वाची आहेत. या स्थापनेमध्ये मोलाचा सहभाग होता आपल्या मुंबईचे पहिले गव्हर्नर, ते म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आणि त्यांना मदत केली होती आपल्या जगन्नाथ शंकर शेटांनी. या दोघांनी मिळून बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. पुढे याच्यामध्ये काम आपल्या बाळशास्त्री जांभेकरांनी पण केलेलं आहे. ओके, 1840 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत सर्वाधिक आर्थिक योगदान यांनीच दिलेलं आहे. एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेमध्ये पुढे जाऊन तुम्ही मगाशी बघितलं होतं त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले मराठी प्राध्यापक कोण होते? तर ते होते बाळशास्त्री जांभेकर. त्याच्यानंतर त्यांनी 1845 ला ग्रँट मेडिकल कॉलेजची पण स्थापना केली होती आणि याच ग्रँट मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडणारे पहिले पदवीधर, पहिले डॉक्टर कोण? तर ते भाऊदाजी लाड होते, लक्षात ठेवा. 1851 मध्ये त्यांनी पदवी पूर्ण केली आणि ते त्या कॉलेजचे पहिले पदवीधर ठरले. ठीक आहे. त्याच्यानंतर 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो, पहिले प्राध्यापक म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर, पहिले फेलो म्हटलं मुंबई विद्यापीठाचे तर ते आहेत जगन्नाथ शंकर शेट. याच्यावरही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि पहिले सिनेटचे सदस्य. पुढे जाऊन 1861च्या कॅनिंगच्या काउन्सिल ऍक्ट नुसार निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकामध्ये काउन्सिलवरती निवडून येणारे पहिले हिंदी सदस्य कोण होते? तर ते पण जगन्नाथ शंकर शेटच होते मित्रांनो. ओके, ते पण महत्वाचं आहे. आता 1848 ला स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. त्याला निधी देऊन स्वतःच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे व्यक्ती कोण होते? तर ते होते जगन्नाथ शंकर शेट. आपल्या मुंबईमध्ये मुलींची राहत्या घरी शाळा चालू केली होती त्यांनी 1848 मध्ये. ओके, त्याच्यानंतर आता पायाभूत विकास रेल्वेमध्ये किंवा पायाभूत विकासामध्ये किंवा रेल्वेमध्ये त्यांनी कसा सहभाग नोंदवला हे पण आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बघा, जगन्नाथ शंकर शेटांनी चौफेर बाजूंनी मदत केलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा हात आहे. शिक्षणामध्ये हात आहे, शेतकऱ्यांसाठी हात आहे, बंडामध्ये पण त्यांचा हात आहे, इंग्रजांना मदत करण्यामध्ये किंवा फायनान्शियल हेल्प करण्यामध्ये पण त्यांचा हात आहे, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये पण त्यांचा हात आहे. मग सगळ्या गोष्टींना त्यांनी मदत केलेली आहे. म्हणून त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हटलं जातं आणि ही उपाधी योग्य आहे. ग्रेट इंडियन पेनिन्सुला GIP रेल्वेच्या स्थापनेमध्ये पण त्यांनी काय केलं होतं? तर त्या बोर्डाचे पहिले भारतीय संचालक कोण असतील? तर तेच होते. पुढे जाऊन ही रेल्वे चालू झाली. 16 एप्रिल 1853 ला बोरीबंदर ते ठाणे ही भारतातली पहिली रेल्वे चालू झाली. त्यावेळेस पहिल्या डब्यात बसणारे 2 भारतीय व्यक्ती होते, जमशेदजी जिजीबाई आणि जगन्नाथ शंकर शेट. हे पहिल्या डब्यामध्ये बसले होते मित्रांनो प्रवास करण्यामध्ये. उल्लेख आहे बघा इथे. पहिल्या रेल्वे प्रवासामध्ये जमशेदजी जिजीबाई सोबत नाना पहिल्या डब्यात बसले होते. त्याच्यानंतर मुंबईतील भांगवाडी नाट्यगृह या ठिकाणी पहिले मराठी पारशी नाट्यगृह उभारण्यात त्यांनी आर्थिक वाटा उचललेला आहे. म्हणजे त्यांचा वाटा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. सोनापूर हिंदू स्मशानभूमी प्रकरण घडलं होतं. त्यावेळेस काय झालं होतं? इंग्रजांनी ती स्मशानभूमीच बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करून ती स्मशानभूमीसाठी वेगळी जागा स्वतः विकत घेऊन त्या ठिकाणी स्मशानभूमी चालू केली होती जगन्नाथ शंकर शेटांनी. स्मशानभूमी प्रकरण पण त्यांच्या काळात घडलं होतं. त्याच्यानंतर सतीबंदी कायदा. आता सतीबंदी कायदा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे
विल्यम बेंटिकने सतीबंदी कायदा केला होता 1829ला, तो लागू झाला 1829ला बंगालमध्ये आणि 1830ला लागू झाला मद्रास आणि मुंबईमध्ये. त्यासाठी भारतभर चळवळ उभी केली होती आणि त्या चळवळीसाठी सह्या घेणं काम चालू होतं. त्याच्यावरती पहिल्या 2 सह्या कोणाच्या होत्या? त्यातली पहिली सही होती राजाराम मोहन रॉय यांची आणि दुसरी सही होती जगन्नाथ शंकर शेटांची. यांच्यावरही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, स्वाक्षरी मोहीमसाठी राजाराम मोहन रॉय आणि आपले शंकर शेट हे दोघं होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1861च्या इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार 1862 मध्ये मुंबई कायदे मंडळावरती नियुक्त झालेले पहिले भारतीय सदस्य VVIMP याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आणि बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो. 1861ला तुम्हाला माहिती आहे कॅनिंगच्या काळामध्ये पहिला इंडियन काउन्सिल ऍक्ट झाला होता. त्यानुसार कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात निवडून येणारे म्हणजे इलेक्शन नव्हतं झालं, नॉमिनेशन झालं होतं. त्यात नॉमिनेट झालेले पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेट होते. म्हणजे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण? जगन्नाथ शंकर शेट. काउन्सिलवरती निवडून येणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? जगन्नाथ शंकर शेट. बरोबर. त्याच्यानंतर 1857च्या उठावावेळी ब्रिटिशांनी नानांवरती संशय घेऊन चौकशी केली होती, परंतु ते त्याच्यातून निष्कलंक बाहेर पडले होते. तुम्हाला माहिती आहे बघा, भाऊदाजी लाड यांनी मोठी मोहीम राबवली होती की उठाव दडपून टाका. त्यासाठी सह्या घेतल्या होत्या, त्यामुळे यांच्यावरती पण संशय आला होता. आता पुढचं नाव आहे डॉक्टर भाऊदाजी लाड आणि भाऊदाजी लाडलाच आपण ओळखतो रामचंद्र विठ्ठल लाड, हे त्यांचं खरं नाव होतं. त्यांचं टोपण नाव होतं भाऊदाजी लाड. बरोबर. आता भाऊदाजी लाडांबद्दल जर बघायचं असेल आपल्याला तर त्यांचा जन्म झालेला आहे मांजरे पेडणे गोवा या ठिकाणी. विचारलेला प्रश्न आहे. गोव्यात जन्म झालेला आहे. कोणतं गाव आहे? मांजरे पेडणे या ठिकाणी. बरोबर. 1822 साली. आणि त्यांचं मूळ नाव सांगितलं तुम्हाला रामचंद्र विठ्ठल लाड. मृत्यू झालेला आहे 1874ला मुंबई. म्हणजे यांचा पण आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. बरोबर. आता यांना उपाधी होती बघा धन्वंतरी. कशी होती उपाधी धन्वंतरी? तर कुष्ठरोगावरती त्यांनी औषध शोधून काढलं होतं. कशावरती? कुष्ठरोगावरती. म्हणून त्यांना धन्वंतरी हे नाव पडलं होतं. ते सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांसारखेच आद्य प्राच्यविद्या संशोधक होते. आद्य प्राच्यविद्या संशोधक होते म्हणून त्यांना पण पुरातन संशोधनाची आवड होती, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रँट मेडिकल कॉलेजची पहिली बॅच मधून पहिले डॉक्टर म्हणून बाहेर पडणारे कोण होते? भाऊदाजी लाड होते. या ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली होती? भाऊदाजी लाडांना मदत केली होती जगन्नाथ शंकर शेटांनी, लक्षात ठेवायचं. चला पुढे. आता बघा, कुष्ठरोगावरती त्यांनी काय केलं होतं रे? तर खष्ट नावाची वनस्पती आहे बघा, खष्ट वनस्पती. त्यालाच म्हणायचं चाल मोगरा. या चाल मोगरा आणि खष्ट वनस्पती याच्या बियाच्या तेलापासून उपयोग करून त्यांनी ते कुष्ठरोगावरचं औषध शोधलं होतं. आतापर्यंत आयोगाने धन्वंतरी विचारलेलं आहे, कुठल्या रोगावरती औषध शोधलं विचारलंय, पण कुठल्या वनस्पतीचा वापर केला अजून प्रश्न विचारलेला नाही. तर हे लक्षात ठेवा, चाल मोगरा म्हणूया आपण त्याला किंवा खष्ट वनस्पती. याच्या बियांच्या तेलापासून त्यांनी हे औषध शोधलं होतं. त्याच्यानंतर मुंबईत त्यांनी मोफत दवाखाने चालू केले होते. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1852ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. त्याचे पहिले सरचिटणीस कोण होते? भाऊदाजी लाड होते. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे ते अध्यक्ष होते. 1848ला स्थापना झालेली आहे. त्याचे पहिले अध्यक्ष हेच आहेत आणि ज्ञानप्रसारक मासिकाचे संपादक पण होते. म्हणजे भाऊदाजी लाडांचं कोणत्या वृत्तपत्राशी संबंध आहे का? आहे. ज्ञानप्रसारक नावाचं वृत्तपत्र. 1867 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे पहिले अध्यक्ष झाले होते. 1866ला याची जी मुख्य शाखा होती ती कुठे होती? लंडन मध्ये होती. 1866ला मुंबईमध्ये शाखा काढण्यात आली होती लंडनमध्ये. त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी आणि त्याचीच एक शाखा मुंबईला काढली गेली होती. आणि त्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर त्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते भाऊदाजी लाड. हे पण महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे बघा, रॉयल एशियाटिक सोसायटी या संस्थेचे पहिले भारतीय उपाध्यक्ष. मगाशी आपण बघितलं होतं पहिले अध्यक्ष कोण? पहिले मराठी अध्यक्ष. तर पहिले मराठी अध्यक्ष होते बाळशास्त्री जांभेकर. आता इथं विचारले उपाध्यक्ष. उपाध्यक्ष होते भाऊदाजी लाड. त्याच्यानंतर व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम असेल, राणीची बाग असेल भाईकळ्यामधली, त्याच्या स्थापनेमध्ये पण यांचा सहभाग होता. ओके. वस्तू संग्रहालयामध्ये पण तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी की प्राचीन शिलालेख, ताम्रपट, नाणी यांच्या अभ्यासामध्ये पण त्यांना काय होता? रस होता. त्यासाठी त्यांनी बघा साहित्य पण त्यांनी लिहिलंय. कालिदास आहे, आर्यभट आहे, वराहमिहिर, हेमाद्री यांच्या कालखंडावर ऐतिहासिक शोधपर निबंध पण त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी नानाशंकर शेट यांनी 1848ला जी कन्या शाळा चालू केली होती त्या कन्या शाळेमध्ये पण ते नियमित आर्थिक मदत करायचे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे 1860 मध्ये बघा आपल्या भारताचा जो शेअर बाजार आहे त्या शेअर बाजारामध्ये खूप शेअर बाजार ढासळला होता आणि त्यात प्रचंड आर्थिक नुकसान आपल्या भाऊदाजी लाड यांना झालं होतं.
या शेअर बाजारामध्ये. त्याच्यानंतर पुढचा आहे समाजसुधारक. शेवटचे समाजसुधारक आहेत विष्णू शास्त्री पंडित. महिला समाज सुधारणा म्हटलं की यांचं नाव प्रकर्षाने घ्यावं लागतं, कारण भारतीय महिला समाजसुधारक म्हटलं की ईश्वरचंद्र विद्यासागर, आणि महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते आहेत विष्णू शास्त्री पंडित. ओके, आता या विष्णू शास्त्री पंडितांबद्दल बघायला गेलं तर ते साताऱ्याचे होते. ओके, 1827 मध्ये त्यांचा जन्म साताऱ्यामध्ये झालेला आहे. पंडित घराण्यामध्ये झाला होता जन्म, आणि मृत्यू झाला 1876ला महाबळेश्वरला. 1876ला महाबळेश्वरला मृत्यू झालाय. त्यांना उपाधी काय होती? मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर अशी त्यांना उपाधी होती, आणि महाराष्ट्रातील विधवा पुनर्विवाह चळवळीचे ते आद्य प्रणेते होते. लक्षात ठेवा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की महिला चळवळीचे प्रणेते, महिला सुधारणेच्या बाबतीमधलं प्रकर्षाने जर नाव कोणाचं घेता येईल आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ते होते विष्णू शास्त्री पंडित. ओके, पेशाने कोण होते? ते सरकारी सेवेमध्ये बघा अनुवादक होते, ट्रान्सलेटर. ते ट्रान्सलेटर होते, मुख्य ट्रान्सलेटर. नंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ महिलांच्या सुधारणेमध्ये आणि वृत्तपत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी पुढे जाऊन वृत्तपत्र पण काढलं होतं, आणि याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. 1866च्या पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, बघा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हटलं की विष्णू शास्त्री पंडित, आणि विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हटलं की कर्वे, महर्षी कर्वे. त्यांनी वर्ध्याला स्थापन केलं होतं कर्व्यांनी. विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी कर्व्यांनी 1893ला वर्धामध्ये स्थापन केली होती, आणि ही पुण्यामध्ये स्थापन झालेली आहे. कुठली पुनर्विवाह उत्तेजक मंडळी? 1866 मध्ये. मुंबईमध्ये कोणी कोणी केली होती? महादेव गोविंद रानडे, सरदार गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी, विष्णू शास्त्री पंडित हे त्याचे कोण होते? चिटणीस होते. पुढे जाऊन 1869ला पुण्यात मोरेश्वर व्यंकटेश परांजपे आणि वेणुबाई या बालविधवांचा त्यांनी काय केलं होतं रे? ही बालविधवा ठरल्या होत्या, त्यांचा परत त्यांनी पुनर्विवाह घडवून आणला होता. परांजपे आणि वेणुबाई, हा त्यावेळेची बातमी खूप गाजली होती, ही चर्चेचा विषय होता त्या काळामध्ये खूप. त्याच्यानंतर 1874ला स्वतः त्यांनी एका विधवेशी, त्यांचं नाव आहे कुसाबाई, विवाह करून काय केलं होतं? म्हणजे फक्त बोलगे एवढे नव्हते, कृतीतून त्यांनी करून पण दाखवलं होतं. स्वतः त्यांनी एका विधवेशी विवाह केलेला आहे कुसाबाई नावाशी. कुसाबाई त्यांचं नाव होतं, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी इंदू प्रकाश नावाचं वृत्तपत्र काढलं होतं 1862 मध्ये. आता 1862 हे चुकीचं ऐकतील, आणि ह्याचा उत्साह आहे 1866. 1866 मध्ये झालेल्या इंदू प्रकाश वृत्तपत्राचे ते कोण होते? संपादक होते. एक आहे इंदू प्रकाश, एक आहे दिनबंधू. इंदू प्रकाश म्हटलं की हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं, आणि दिनबंधू म्हटलं की ते सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. लक्षात ठेवायचं. ओके, हे संपादक होते त्याचे. त्याच्यानंतर त्यांनी मग विधवा विवाहासाठी काम केलं, तुम्हाला माहिती आहे. आता ग्रंथ संपदामध्ये आयोगाने हे बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, खूप वेळा विचारलेलं आहे. ब्राह्मण कन्या विवाह विचार हे पुस्तक कुणी लिहिलं? तर ते विष्णू शास्त्री पंडितांनी लिहिलं. पण ते पुस्तक कशावरती होतं? तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या बंगाली ग्रंथाचा तो मराठी अनुवाद होता. तिथे ब्राह्मण विवाह असं पुस्तक होतं त्यांचं. त्याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मण कन्या विवाह विचार असा अनुवाद करून लिहिला आहे. पुनर्विवाह प्रकार असेल, विधवा विवाह असेल, संस्कृत धातुकोश असेल, तुकाराम महाराजांच्या गाथेचे पहिले मराठी संपादक, बघा ज्ञानेश्वरीचे पहिले संपादक म्हटलं की बाळशास्त्री जांभेकर, आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचे पहिले सरकारी संपादक म्हटलं तर कोण? तर ते आहेत विष्णू शास्त्री पंडित. लक्षात ठेवायचं आहे. बाकी मग त्यांनी राधा मानव विलास, चंपू वगैरे वगैरे इंग्रजी मराठी शब्दकोश हे पुस्तकं लिहिलेली आहेत. आता पुढे बघा, पुनर्विवाह शास्त्रास्त्र वाद झाला होता त्या काळामध्ये पुण्यामध्ये. सनातनी लोकांमध्ये आणि सुधारक लोकांमध्ये वाद झाला होता. त्यावेळेस 5 दिवस याच्यावरती चर्चा चालू होती की विधवा विवाहाला प्रमाण आहे, ग्रंथ प्रमाण आहेत, ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत विधवा विवाहाचे. तर त्यासाठी रानडे आणि विष्णू शास्त्री पंडितांनी बाजू सांभाळली सुधारकांची सनातनींच्या विरोधामध्ये. ओके, तर तेही पण चर्चा महत्वाची होती. आता एकदा फास्ट ट्रॅक मध्ये आपण रिव्हिजन करूया या गोष्टींची. बघा, बाळशास्त्री जांभेकरांबद्दल बघितलं आपण. दर्पण आणि दिग्दर्शन हे वृत्तपत्र काढलं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते कोण? सेक्रेटरी होते. नेटिव्ह जनरल लायब्ररीमध्ये पण त्यांचा सहभाग आहे. त्यांचं पुस्तक होतं बाळ व्याकरण, शून्य लब्धी, ज्ञानेश्वरी मुद्रण. ज्ञानेश्वरीचं संपादन करणारे पहिले व्यक्ती. त्याच्यानंतर त्यांना वर्तमान सृष्टीचे जनक म्हटलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला श्रीपादी शेषाद्री शुद्धीकरण चळवळ पण सांगितली. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर म्हटलं की मानवधर्म सभा, परमहंस सभा, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, धर्मविवेचन ग्रंथ, यशोदा पांडुरंगी ग्रंथ, बरोबर. मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं, परमहंस सभेचे संस्थापक म्हटलं जातं.
जगन्नाथ शंकर शेठ म्हटलं की बॉम्बे असोसिएशनचे नंतरचे अध्यक्ष, मानद अध्यक्ष कोण होते? जमशेदजी भाई. एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेमध्ये आर्थिक मदत आहे. जनरल इंडियन पेनिन्सुलर रेल्वेमध्ये पण त्यांचा सहभाग होता. मुंबई विद्यापीठ सिनेटचे पहिले फेलो, मुंबई कायदेमंडळामध्ये काम करणारे पहिले हिंदी सदस्य, मुंबईचे शिल्पकार, सतीबंदीमध्ये त्यांची सही होती. ओके, अशा प्रकारे भाऊदाजी लाड आहेत, ज्ञानप्रसारक, विष्णू शास्त्री पंडित म्हटलं की इंदू प्रकाश. ओके, अशा प्रकारे आता आपण हे महत्वाचे 5 समाजसुधारक बघितलेले आहेत. यांच्यावरती हमखास एखादा प्रश्न आयोग विचारत असतं किंवा आयोगाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे 5 समाजसुधारक आहेत. याची पीडीएफ मी तुम्हाला युट्यूबमध्ये खालील आपल्या टेलिग्रामची लिंक देईल. त्या टेलिग्रामच्या लिंकवरून तुम्ही युट्यूब जॉईन करा. त्याच्यावरती तुम्हाला सर्व महत्त्वाचे समाजसुधारक असतील, विज्ञानाच्या नोट्स असतील, त्याच्यानंतर तुम्हाला अर्थशास्त्राच्या नोट्स असतील, हे आम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतो. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. ओके, तर मित्रांनो, आपण बारामतीमध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बॅच चालू केलेले आहेत. म्हणजे आपण टार्गेट केलेलं आहे मध्यमवर्गीय कुटुंबातील सगळे विद्यार्थी, कारण पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्यांना त्या बॅचेस परवडत नाहीत. म्हणून आपण आता तलाठी बॅच पण लॉन्च केली होती आणि या तलाठी बॅचला तुमचा भरघोस प्रतिसाद आहे. आपण ही तलाठी बॅच ऑनलाईन फक्त 999 रुपये 65 दिवसांची बॅच लॉन्च केली होती. त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलाय, देत आहात, यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आता आपण येणाऱ्या 1 सप्टेंबर पासून आपल्या बारामती या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन हायब्रिड बॅच लॉन्च करतोय. राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी इंटिग्रेटेड बॅचची. याची फी पण अत्यंत अल्प दरामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅच तुम्हाला ऑफलाईन पण भेटतील, ऑनलाईन पण भेटतील. या बॅच मध्ये तुम्हाला शिकवणार कोण आहे? या बॅच मध्ये शिकवणार आहे मी स्वतः. माझी निवड पोलीस उपनिरीक्षक म्हणून झालेली आहे. मी स्वतः राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू पर्यंतचा प्रवास केलेला आहे. आतापर्यंत 16 ते 17 मुख्य परीक्षांचा मला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यासोबत माझ्यासोबत आहेत सचिन शिंदे सर. त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही. आज तुम्ही युट्यूबवरती सचिन शिंदे नाव जरी टाकलं तरी त्यांचे हजारो व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील. पुण्यातलं प्रसिद्ध शिक्षक आहेत ते भूगोल या विषयासाठी आणि विज्ञान या विषयासाठी. त्याचसोबत सोनवणे सर आहेत, जे सेट नेट इन इकॉनॉमिक्स MBA MA झालेले आहेत. ते इकॉनॉमिक्स हा विषय घेतात. आपले साखरे सर जे आहेत ते चालू घडामोडी घेतात. कुठे सर जे आहेत ते गणित आणि बुद्धिमत्ता घेतात. बरोबर, अशा प्रकारे आपली टीम एक परफेक्ट तुम्हाला प्रत्येक विषयाचं जे आयोग विचारतं त्याच पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. तर ही बॅच जॉईन करायची असेल तर आपला संपर्क क्रमांक दिलेला आहे. या संपर्क क्रमांकांवर सगळ्यांनी कॉल करा. हा आपला संपर्क क्रमांक आहे अकॅडमीचा. जर तुम्ही बारामतीच्या आजूबाजूला असाल तर आपल्या अकॅडमीला नक्की भेट द्या. आपली जी शाखा आहे ती बारामतीमध्ये पेन्सिल स्क्वेअरच्या जवळ तुम्हाला माहिती असेल सिटी इन चौक आहे. त्या सिटी इन चौकामध्ये संभाजीनगर रोड आहे. त्या संभाजीनगरमध्ये फ्री बिझनेस पॉइंट नावाची बिल्डिंग आहे. त्या फ्री बिझनेस पॉइंट बिल्डिंग मध्ये 2ऱ्या मजल्यावरती आपली क्लासेस आहेत. त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.